महिलांसाठी एक शब्दभर आपण या ठिकाणी मी बाळासाहेब आणि डॉक्टर जितेश भाई कदम यांना विनंती करतो, आपण ह्या मंचावरती यावं. सगळ्यांचा मोबाईल या क्षणी कामी येऊ द्या. महाराष्ट्र शांत बसणार नाही. या पेटत्या टॉर्चच्या रूपाने एक नव क्रांती आपल्यामध्ये घडू द्या. उद्याच्या महाराष्ट्रातल्या तरुणीसाठी आजचा तरुण एक जाज्वल्य रूप घेऊन समाजाच्या कट्ट्यावरती येऊ द्या. सगळ्या लाईट बंद करायचे, टॉवरवरच्या लाईट बंद करा आणि फक्त सगळ्यांनी मोबाईल हातातले उंच करा. प्रत्येकाचा मोबाईल उंच व्हावा. अजूनही काही हात वरती दिसत नाहीयेत. आपल्या समोरच असणाऱ्या आया बहिणींवरती भर दिवस अत्याचार होतात आणि तो अत्याचार आता कुठेतरी थांबला पाहिजे. प्रत्येक महिलेला या स्वतंत्र भारतात स्वतंत्रपणे श्वास घेता आला पाहिजे, मुक्तपणे वावरता आलं पाहिजे. त्यासाठी आजचा आपण इथे संकल्प करत आहोत की इथून पुढे कोणताही अत्याचार. मोठ्या आवाजात ती प्रतिज्ञा म्हणायची. मी प्रतिज्ञा करतो की मी प्रतिज्ञा करतो की मी प्रतिज्ञा करतो की मी प्रतिज्ञा करतो की या महाराष्ट्रातल्या प्रत्येक स्त्रीला आई बहीण या नात्यानं पाहीन आणि तिच्यावर संकट आल्यानंतर शिवबाच्या विचाराने तिच्यासाठी मी सक्षमपणे उभा राहील. धन्यवाद.